निवडणुकीच्या काळात तुमचा एक सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड व्हिडिओ व्हायरल केला। त्या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने मते सुद्धा मागितली। तर आता त्याच भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटत असेल की काँग्रेसचेच ते नगरसेवक आता भाजपमध्ये आमदार साहेबांनी विलीन करून घेतले आहे। सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वरुड नगर परिषद चांगली चर्चेत आली आहे, कारण काँग्रेसचे 2 नगरसेवक हे भाजपमध्ये विलीन झाले आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार देवेंद्रजी भुयार आहेत। खूप खूप स्वागत आपलं। नमस्कार। काय सांगणार, काँग्रेसचे 2 नगरसेवक हे भाजपमध्ये विलीन होत आहे, काय प्रतिक्रिया आहे? मुळात फुले शाहू आंबेडकर, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही जात आहे असं लोकांसमोर जाऊन मताचा जोगवा मागण्याचं काम नगरसेवक त्या 2 माणसांनी केलं। त्यांच्यासोबत ज्यांनी त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न केले, फार कसोशीने प्रयत्न केले, त्यांनी सुद्धा शाहू फुले आंबेडकर विचारधारा समोर ठेवली। परंतु ते काही नाही, बोलाचं भात बोलाची कळी ते ठरलं। म्हणजे ताटाखालचं मांजर असल्याची भावना त्यांच्या काही लोकांच्या मनामध्ये होती आणि मग त्याच पद्धतीनं मताचा जोगवा घेऊन आज निवडून आले। आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी भारतीय जनता पार्टी यांच्या दावणीले जाऊन ही 2 नगरसेवक आणि त्यांना निवडून आणणारे जे काही काँग्रेस पक्षाचे सहकारी होते हे सगळे जाऊन बसले। त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांनी चांगलं काम केलं। म्हणजे पोटातलं ओठातलं काय होतं हे लोकांसमोर त्यांनी पत्राच्या रूपानं आणून दाखवलं, तर ते चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। बरं, काँग्रेसने भाजपच्या विरोधात मते मागितली, भाजपने काँग्रेसच्या विरोधात मते मागितली, मात्र आता हे चित्र दिसताना अनेकांच्या भावना दुखावू शकतात, यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, भावना तर कोणाच्या दुखल हे नेमकं सांगता येणार नाही, कारण मुळात भारतीय जनता पार्टीला सहकार्य करणारी जी मंडळी ही काँग्रेसची मनातून एकत्रितच आहे। हे जरी तुम्हाला वरवर दिसत असेल, परंतु यांचा आत्मा मात्र एकच आहे। अच्छा, आत्मा एक आहे, शरीर जरी वेगवेगळे दिसले असले तरी आत्मा एकत्रितच आहे यांचा। मुळात तुम्ही जर पाहिलं, निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जातीय समीकरण, धार्मिक समीकरण मांडून भारतीय जनता पार्टीने मतं घेतले। त्याही काळात आम्ही लोकांना सांगत होतो का ही दोन्ही मंडळी एकत्रितच आहे, याच्यावर विश्वास तुम्ही ठेवू नका। काही कोण त्यांना सभागृहात जायचं आहे, परंतु लोकांनी विश्वास आमच्यावर ठेवला नाही, त्यांच्यावर जास्त विश्वास दाखवला। आज भारतीय जनता पार्टीचे 19 नगरसेवक निवडून येत असताना सुद्धा ह्या 2 फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांची त्यांना गरज पडली, ते तर प्रखर हिंदुत्ववादी विचाराचे। यांना चालायला हे चालतच नव्हतं, म्हणजे काही गरजच नव्हती चालण्याची, तरी सुद्धा त्या लोकांनी आज स्वीकारलं। त्यांचं पोट खाली जाय, अजूनही पोट भरायची त्यांना आवश्यकता आहे, तर ते चांगलं काम त्यांनी केलं। विद्यमान आमदार यावलकर साहेब यांनी स्वबळावर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, बहुमत प्राप्त केलं नगर परिषदमध्ये। आणि वेगळ्या विचारधारेच्या नगरसेवकांना सुद्धा त्याच्यामध्ये, म्हणजे काँग्रेसच्या विचारधारेच्या काँग्रेसच्या नगरसेवकांना सामावून घेतलं, यावर काय प्रतिक्रिया आहे? मुळात निवडणूक ही पूर्ण धार्मिक आणि जातीवर आधारित झालेली आहे। तुम्ही मुंबईची निवडणूक पहा, खान महापौर होणार का मराठी होणार का हिंदू होणार। परत अमरावतीची निवडणूक पहा, 4 बच्चे पैदा करने वाले कुछ उनके देंगे, मुस्लिम महापौर होणार। इकडे झालेल्या दंग्याचं पूर्ण त्यांनी उखडून काढलं। आणि परत आणखी 19 बच्चे वाले को महापौर करेंगे का, हे सगळे धार्मिक तेढ निर्माण करणार, ज्याच्यामुळं मन कलुषित होईल असं एक वातावरण निर्माण करायचं। हिंदुत्ववादी लोकांना सांगायचं का अस्वस्थ केल्यासारखं पद्धतीचं त्यांना जाणीव करून द्यायची। मुस्लिमांना टार्गेट करायचं, दलितांना टार्गेट करायचं आणि मतं जेवढ्या आपल्या पार्ट्यात पाडून घेता येईल ते तुम्ही पाडून घ्यायचं। तुम्ही अमरावतीची निवडणूक आणि मुंबईची निवडणूक पाहून याच्यातून तुमच्या लक्षात येईल, तेच काम आपल्या ओरुडच्या आणि शंकरजनाघाट मोर्शीच्या नगर परिषदमध्ये झालेला आहे। जात आणि धर्म ह्या दोन्ही कामावर झालेला आहे। विकास शून्य, विकासाचा कुठेही कुठपर्यंत दूरपर्यंत संबंध नाही। विकास गेला तेल लावत, तिथं जात आणि धर्म ह्या 2 गोष्टीमुळे त्यांनी ते निवडणूक जिंकून आले। निवडणुकीच्या काळात तुमचा एक सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड व्हिडिओ व्हायरल केला। त्या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने मते सुद्धा मागितली। तर आता त्याच भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटत असेल की काँग्रेसचेच ते नगरसेवक आता भाजपमध्ये आमदार साहेबांनी विलीन करून घेतले आहे? ज्या वार्डात मी ते बोललो, मी एकच बोललो की काँग्रेसने
त्या काळातील काँग्रेसने 75 वर्षामध्ये मुस्लिमांचा उपयोग करून घेतला, अच्छा. मतं घेतली. परंतु त्या ज्या इथं मी उभं होतो तिथलं अजूनही नाली आणि रोड झाला नाही. आणि तिथले जे लोक नगरसेवक निवडून गेले ते विरोधात राहिलेले आहे, सत्तेत नव्हते गेले. विरोधात असल्यामुळे त्यांना निधी भेटू शकला नाही. इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, हे मी लोकांना व्यवस्थित पटवून देत होतो. परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी देवेंद्र भुयार मस्जिदमध्ये बोलले, ईदगाहवर बोलले, कब्रस्तानमध्ये बोलले, दिल्लीच्या मस्जिदमध्ये बोलले असेल, वरुडच्या मस्जिदमध्ये बोलले, असं एक त्यांचा कयास लावून त्यांना तेल मीठ तूप जे जे लावता येईल ते सगळं त्यांनी बरोबर त्याला लावलं आणि एक निवडणुकीच्या काळामध्ये फेक नेरेटिव्हचा हे केला. त्या पद्धतीने तो व्हिडिओ काढून लोकांसमोर नेला. ज्यांनी व्हिडिओ ऐकला नाही, पाहिला नाही, तोही म्हणायला लागला का देवेंद्र भुयारनं मस्जिदमध्ये म्हटलं, हे देवेंद्र भुयारचं बरोबर नव्हतं. आणि त्या कमी वेळामध्ये लोकांचे मनामध्ये भ्रम निर्माण केला आणि बरोबर हिंदू आणि मुस्लिमावर निवडणूक केली. विकासाची निवडणूक ही पूर्ण हिंदू मुस्लिमावर नेली. आणि त्या काळात त्यावेळेसच हे सगळे त्यांना 12,000चे मतं पडले ना, ते एक मूळ कारण आहे. आणि आमच्या इथले कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे जे 12,000 मतं आहे, कारण हे त्या काळातले कारसेवक होते, तिथं बाबरी ढाच्या पाळासाठी गेले होते, तर त्यांचे मन दुखावले गेले त्या व्हिडिओमुळं. कारण प्रखर हिंदुत्वादी विचाराचे लोक आहे ना, बरोबर, त्या काळात फार मोठं बलिदान आहे या लोकांचं, बरोबर. तर ते खूप दुखावले गेले आणि त्यांनी लगेचच मग तो निर्णय केला, इकडे तिकडे या भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. विकासाचा कुठेही काही संबंध ठेवला नाही, निधी रद्द झाला याचा काही संबंध नाही. फक्त तो व्हिडिओ फिरला म्हणून आमचं मन दुखावलं गेलं, आम्ही अस्वस्थ झालो, मुस्लिमांमुळे आम्ही धोक्यात आलो, अशी भावना अचानक त्यांची उफाळून आली आणि त्यांनी मग तो निर्णय केला. त्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं मी एक शब्दही चुकीचा बोललो नाही. मी भारतीय आपल्या हिंदुत्ववादी लोकांकडे ज्यावेळेस मी जाईल तर त्यांना तेच सांगणार आम्ही की भारतीय जनता पार्टीनं 15 वर्ष तुमचा उपयोग करून घेतला, मला सांगावं लागेल ना, उपयोगच केला ना. अजूनही ते बाबरी मस्जिद, अयोध्या मंदिर, इस्लाम खतरे में, हिंदू धोके में, हे सगळं सांगूनच राहिले भाजपवाले. अजूनही काँग्रेसवाले आपल्या पोटात पचूनच राहिले ना, हे सगळे चित्र दिसायलाच लागले. बरोबर. ते जे तुम्ही म्हणता मतं पलटले त्या व्हिडिओने, मग आता हे काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये विलीन होत आहे. मला आता ती शंका आहे का जी काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचा प्रखर विरोध करणारी, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून विरोध करणारी ही भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या विचारधारेले, आज जर ती काँग्रेसचे लोक भाजपमध्ये सामावून घेतले, त्यांनी त्याच्यात सहभागी झाले, एकत्रित आले, तर आता ज्या लोकांनी भाजपला मतदान केलं, कदाचित ह्या बोटाचं ते काय करते ना काय नाही मला धाकच आहे. मला तर हे रात्रभर झोप येणार नाही. त्या ज्या बोटाने त्यांनी मत मारलं कमळाले, तर त्या बोटाचं आता काय करेल ना काय असं मला शंका आहे. परंतु असं काही त्या लोकांनी करू नये, संयम ठेवावा, कडेलोट करू नये. बरं भाऊ, वरुड असो, मोर्शी असो किंवा सिंधुदुर्ग घाट, पाहिजे तेवढं यश या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालं नाही. कुठं तुम्ही कमी पडले, काय तुमचं जनतेपर्यंत तुम्ही पोहोचू शकले नाही, काय नेमकी निवडणूक का यामध्ये अपयश का प्राप्त झालं? त्याचं मूळ कारण असं आहे की आम्ही जे गेल्या पंचवार्षिकमध्ये या शहरामध्ये विकास कामं केले, ते कामं घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो, लोकांना सांगितलं, पण ते समजून सांगण्यासाठी आम्ही कमी पडलो. गट आमचा जे टीम होती, उभे राहणारे लोक, अतिशय सरळ सभागृहातले अभ्यासू असणारे, नगरपरिषद सभागृहात चांगला काम करणारे लोक त्यामध्ये होते आणि विकासाची भूमिका आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो. परंतु माझ्या चुकीचा गैरसमज होता का लोकांना, वरुड मोर्शीच्या लोकांना विकास आवडते, अच्छा, त्यांना गरज आहे असा माझा भ्रम होता. तो भ्रमाचा भोपळा माझ्या फुटला आणि माझ्या लक्षात आलं का या लोकांना काही घेणं देणं नाही विकासाची. त्यांना जात महत्वाची, त्यांना धर्म महत्वाचा, त्यांना पंथ महत्वाचा, त्यांना पक्ष महत्वाचा. कमळासाठी ते काही कराल, म्हणजे बापापेक्षा कमळाला मानणारी आमचे लोक आहे, आमचे, दुसरे नाही, आमचे. बापापेक्षा कमळाला मानणारे लोक आहे, हे माझ्या निदर्शनात आलं. त्याला विकासाची काही घेणं देणं नाहीये, तिथं जात आणि धर्म महत्वाचा आहे. ते पाहूनच लोक मतदान करतात, हे मला दिसायला लागले. या मुलाखतीत तिथेच थांबूया. धन्यवाद.